विसरून पुढे गेले आहेत आयुष्यात. त्यांचं नवीन आयुष्य चालू केलंय आणि मी त्यांच्या आयुष्यात फक्त एक अडथळा म्हणून राहीन, जे मला नाही व्हायचंय. मग आबिरचं काय? त्या निष्पाप जीवाला कशाला बापापासून लांब ठेवायचं? त्याचा जो बापावरचा हक्क आहे तो आपण काय हिरावून घेतोय त्याच्यापासून? बाबा, फक्त ही एक गोष्ट अबीरला कळता कामा नये. किती कठीण प्रसंग येऊ द्या, पण सारंग अबीरचे वडील आहेत हे तुम्ही त्याला सांगणार नाही आहात. मला वचन द्या तुम्ही. हे सत्य आपल्या दोघांसोबत संपून गेलं पाहिजे. चुकतेस तू. माहितीये बाबा, पण माझ्या आणि अबीरच्या पुढील आयुष्यासाठी हे सत्य विसरणंच गरजेचं आहे. ठीक आहे, देतो मी तुला वचन. मी नाही कळू देणार अबीरला की सारंग त्याचे वडील आहेत म्हणून. आणि हो, पण एक लक्षात ठेवायचा, मी फक्त हे तुझं मन राखण्यासाठी बोलतोय. काय झालं? तुम्ही दोघे एवढे शांत काय म्हणतो मी? अरे काही नाही, आता क्लास संपला ना, जरा आवरावर केली, थोडं दमायला झालं, बाकी काही नाही. अरे बा, दबू नका म्हणतो मी. लवकरच चला घरी. आज आम्ही सुपारीच्या सोबत खूप मज्जा केली असते बघा. आणि हे सगळं मला ओवीला फोन करून तिला सांगायचं असतं. हा, जाऊया. चल, तू गाडी जवळ जा, मी आलोच. ठीक आहे. ये. बाबा, आज खूप मज्जा आली. आणि तुला माहितीये, परवा गुरुकुलात कार्यक्रम आहे, त्याची आम्ही तयारी करणार. मी तर एकदम भारी. ओवी, किती बडबडतेस? चल वर जाऊ, फ्रेश हो लवकर. सारंग थांब ना. बोलणार नाहीस? नाही, बघून न बघितल्यासारखं करतोयस, दुर्लक्ष करतोयस म्हणून विचारलं. माझा नेमका काय गुन्हा झालाय ते तरी सांगशील प्लीज? अगं आई, असं काही नाहीये. मी जरा घाईत आहे म्हणून म्हटलं ओवीला वरती सोडतो, ती फ्रेश होईल, मग मी निघेन. ओवी जा बाळा, वर जा. तुझ्या खोलीत जा, मला तुझ्या बाबाशी महत्वाचं बोलायचं. जा. जावर. अजून रागवलायस माझ्यावर? बोलणार नाहीस आईशी? हे किती दिवस चालणार आहे एवढंच फक्त मला सांग. मी काय गुन्हा केलाय? अगं आई, असं काही नाहीये. राग कसला? माझ्या मनात कुणाबाबतीत राग नाही. मग लांब लांब का राहतोयस? कधीतरी 2 मिनिटं बस ना माझ्या बरोबर. आई आहे ना मी तुझी. मला विचार ना, कशी आहेस तू? जेवलीस का? मला बरं वाटते. तेच बोलतोय मी आई. अगं, मला जरा एक महत्वाचं काम आहे म्हणून मी जरा घाईत आहे. मी बोलतो तुझ्याशी नंतर. सतत आपलं काम काम काम, नाहीतर तुझी ती ओवी. या घरात दुसरं काहीच नाहीये ना तुझं. का असा वागतोयस? का हा परकेपणा? सारंग सांग ना मला. नाही, खरंच सांग एकदाचा, मी काय गुन्हा केलाय? अगं, मी कुठे परक्यासारखं वागतो आई? मी नॉर्मलच तर आहे. आणि राहिली गोष्ट तुझी काळजी घ्यायची तर आहेत ना बाकीचे लोक. राजकुमार दादा आहे, अमृता वहिनी आहे, मोनिका वहिनी आहे. ते उत्तम पद्धतीने काळजी घेत आहेत, मग माझी काय गरज आहे? त्यांच्यात आणि तुझ्यात जमीन आसमानाचा फरक आहे, हे तुला सुद्धा ठाऊक आहे. तू ऑफिसमध्ये येत नाहीस, बिझनेसमध्ये अजिबात लक्ष घालत नाहीस, म्हणून त्या दोघांवर मला विसंबून राहावं लागतं. नाहीतर माझी इच्छा काय आहे ते तुला चांगलंच ठाऊक आहे. तुझी इच्छा? अख्खं जग तर तुझ्या इच्छेवरच चालतं आई. हा, काय चुकीचं बोललो मी? तुला जसं वाटतं ना की अख्ख्या जगाने तुझी इच्छा काय जाणून घ्यावं,
आणि तसं जगावं किंवा तसं वागावं. कधी तू जगाची इच्छा काय हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला? माझी इच्छा काय जाणून घ्यायचा प्रयत्न केला? माझ्या मनात काय भावना आहे हे जाणून घ्यायचा विचार केलास? पण मी बोललो होतो नको नाही, कशाला अर्थ नाही या गोष्टीला, सोडून दे. थांब 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 थांब. सारंग आज तर बोलच. बोल, काय चाललंय तुझ्या मनात नेमकं? सांग ना मला, बोल काहीतरी. इतकी वर्ष काय दडवून ठेवलंयस मनात? मन मोकळं कर. माझ्याविषयी राग असेल तर ते सुद्धा बोलून दाखव, पण मोकळा हो एकदाचा. मला सुद्धा कळू दे ना. आईविषयी एवढं काय आहे तुझ्या मनात? माझी इच्छा आहे म्हणून मला सांग तू. इथे पण तुझीच इच्छा आहे. मला नाही वाटत आहे आत्ता बोलावं, पण तुझी इच्छा आहे की मी बोलावं. सगळीकडे तुझीच इच्छा आहे. आता मी व्यक्त का व्हावं? कारण तुझी इच्छा, बाकी काय. हे ना शब्दांचे खेळ चाललेत तुझे, बाकी काही नाही. आणि या वागण्याचा मला त्रास होतोय हे कसं कळत नाहीये तुला? मग नको करून घेऊ त्रास. मी बोललो का तुला त्रास करून घ्यायला? नको करून घेऊ. माझ्या मनात तुझ्या बाबतीत काही तक्रार नाही आहे. मी आई आहे तुझी, मला होतो त्रास, पण काळजी वाटते मला तुझी. आणि मला जर का या घरात तुझी काळजी वाटली नाही तर दुसरी कोणाला वाटेल मला सांग. म्हणून जीव तोडून सांगतेय कधीपासून तुला, जे काय झालं ते एक वाईट स्वप्न होतं, भूतकाळ होता म्हणून विसरून जा. नव्याने आयुष्य सुरू कर. पण नाही, ऐकतच नाहीयेस. अरे माझी शेवटची इच्छा म्हणून तरी ऐक. तुझीच इच्छा, तुझी इच्छा म्हणून मी नवीन आयुष्याला सुरुवात करायची. अगं आयुष्य तरी माझ्या पद्धतीने मला जगू दे. बघतो ना मी काय करायचं ते. तू कशाला उगाच काळजी करतेस? प्लीज हा विषय नको आता परत. ठीक आहे, नाही विचारणार तुझ्या आयुष्याबद्दल. यापुढे तुला विचारणार नाही, मी शब्द देते तुला. पण एकदा माझ्या डोळ्यात डोळे घालून मला सांग, का चिडलायस माझ्यावर? 8 वर्षापूर्वी जेव्हा तुझी सावली हे घर सोडून निघून गेली तेव्हा तिच्या निघून जाण्याला तू मला जबाबदार धरलेस ना? सांग ना. इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा हा प्रश्न तुझ्या मनात उद्भवला आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं ना फक्त या प्रश्नात आहे. मन जेव्हा साफ असतं ना माणसाचं, तेव्हा अशा शंका नाही उद्भवत. स्वतःला विचार. हो थांबा, कोण पाहिजे? ते क्षमताईंना भेटायचं होतं. क्षमा मॅडम होय? अहो त्या बाहेर गेल्यात. काय काम होतं तुमचं? हे काय? गिफ्ट. ते काय आहे, क्षमताईंचा ना नव्या आयुष्याचा ना श्री गणेश होतोय, तर त्यांच्यासाठी ना एक बाप्पाची मूर्ती आहे, त्यांना द्यायची आहे. वा वा, चांगलं आहे. अहो पण त्यांना यायला उशीर होईल, तुम्ही माझ्याकडे द्या, मी देतो त्यांना. नाही नाही नाही, सारंगदा म्हणलाय की क्षमताईच्या हातात बाप्पाची मूर्ती द्यायची, मी त्यांनाच देणार. काय तुम्ही कपला केलात ना मध्येच, तर सारंगदा माझं विसर्जन करीत. अहो काय बोलताय तुम्ही? खरं. तुम्ही एक काम करा, तुम्ही वाट बघत बसा. तुम्हाला काय पाणी वगैरे? थंड पाहिजे. थंडा पाहिजे? वाट बघा.